दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला जवळपास पूर्णविराम मिळालेला असतानाच आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही पक्षातील दरीही आणखी खोल होत असली तरी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र आलं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे, काही पदाधिकाऱ्यांची आहे। त्यातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आज देखील होऊ शकते। फक्त यासाठी सुनेत्रा पवारांशी बोलायला हवं। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं या संदर्भामध्ये माहिती दिली आहे। पवार कुटुंबियांना शपथविधीला आणण्यासाठीच पार्थ पवार त्या दिवशी प्रयत्न करत होते, परंतु कुणी आले नाहीत याविषयीची खंत सर्वांनाच असल्याचंही समजतंय। या संदर्भामध्ये सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। इराणनं इराकच्या इरबिल शहरावरती हल्ला केला, मात्र अमेरिकेनं इराणचा ड्रोन हल्ला रोखलाय। अमेरिकेनं क्रॅम प्रणालीद्वारे हा ड्रोन हल्ला रोखलेला आहे। इराकमधील इरबिलमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ आहे। आयडीएफ अर्थात इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं इराण आणि लेबनॉनमधील 250 ठिकाणांवरती हल्ले केले। इस्रायलनं इराणमधील 100हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केलंय, तर लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरती देखील हल्ला केलाय। आयडीएफनं हिजबुल्लाहच्या शस्त्रागारावरती हवाई हल्ला केला आणि ज्यामध्ये हिजबुल्लाहचे दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय। याशिवाय हल्ल्यामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्याला देखील लक्ष्य करण्यात आलंय। आखातातील युद्धाला 1 महिना पूर्ण झालाय। अमेरिका इस्रायलचे इराणवरती अजूनही हल्ले सुरू आहेत। अमेरिका इस्रायली सैन्यानं इराणच्या तेल डेपोला लक्ष्य केलंय। तेहरानमधील आयआरजीसीच्या तेल साठ्यांवरती हल्ला करण्यात आलाय, तर हवाई हल्ल्यामध्ये तेल डेपो पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची शक्यता आहे। हल्ल्यानंतर तेल डेपोमध्ये स्फोटासह आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसले। हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। داره خودش میزنه دیگه یکی من باید धाराशिवच्या परंडा इथं लाल मातीतील कुस्तीचा थरार पाहायला मिळाला। 200हून अधिक कुस्त्यांचं मैदान पार पडलंय। या मैदानामध्ये इराणमधील पैलवान देखील कुस्तीसाठी उतरलेला होता, मात्र त्याला पुण्यातील काकासाहेब पवार तालमीतल्या रविराज चव्हाण या पट्ट्यानं धूळ चारली आहे। डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या हर्षद सदगीरची कुस्ती पंजाबच्या कोटला आखाड्यातील पैलवानासोबत बरोबरीनं सुटलेली आहे। तर आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या आखाड्यामध्ये एकूण 200 कुस्त्या आपण जोडलेल्या आहेत आणि एकूण 400 मल्ल आणि तसेच आपण जे कुस्त्या खेळण्यासाठी ज्यांच्या कुस्त्या आपण नेमल्या नसतील त्यांच्या कुस्त्या आपण इथं घेत आहे। पारितोषिकाचं काय? प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 4 लाख रुपयाचं, द्वितीय पारितोषिक 4 लाख रुपये, तृतीय 3 लाख रुपये, असं एकूण मैदान बक्षीस 20 लाख रुपये कुस्ती मैदान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।